आपली मराठी फिल्म इंडस्ट्री येणाऱ्या काही वर्षात विलुप्त होणार आहे। हां, तुम्ही बरोबर ऐकलात। कारण ज्या प्रकारे आजकाल चुकीचे एक्झाम्पल सेट केले जात आहेत ते बघता तर असंच वाटतंय। जेव्हा सचिनचे नॉस्टॅल्जियाला ढाल बनवून 5 सिक्वल आणून 25 कोटी घेऊन जातात तेव्हा बाकीच्यांना प्रेरणा मिळते। त्यात आजकाल 20-30 कोटी म्हणजे ब्लॉकबस्टर असं समीकरण तयार झालंय। ही फक्त आताची गोष्ट नाहीये, याच्या आधी पण असं कलेक्शन व्हायचं, पण ते आपल्या कॉन्टेंटच्या जोरावर माउथ पब्लिसिटीमुळे चर्चेचा विषय बनायचे। पण आजकाल कथेऐवजी PR दमदार असतो, दिग्दर्शनाऐवजी सोशल मीडिया पोस्ट जास्त क्रिएटिव्ह असतात आणि खरा अभिनय हा पॉडकास्टमध्ये केला जातो। आता तर ॲव्हरेज मूवीसाठी एवढी भयानक मार्केटिंग केली जाते की ते ब्लॉकबस्टर असण्याचं इल्युजन क्रिएट करण्यात अगदी सहजपणे यशस्वी होतात। एक गोष्ट खरी आहे की सिनेमा पैसा कमवून देतो, पण जर का तुम्ही चांगला कॉन्टेंट आणला आणि त्यासाठी या लेवलचा जोर लावला तर तुमचा सिनेमा 30 नाही तर 100 कोटीच्या घरात असेल।